राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील जगदंबा मातेचा यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला। पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रद्धास्थान असल्यानं भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी केली होती। बाजारतळाच्या परिसरात जगदंबा मातेचं भव्य मंदिर आहे। जीर्णोद्धार केला असल्यानं आणि मंदिराच्या सुशोभीकरणामुळे परिसरात अतिशय विलोभनीय वातावरण बनलंय। तर देवीची मूर्ती म्हणजे तांदळा असल्यानं मूर्तीकडे पाहिल्यास मन प्रसन्न होतं। या यात्रेमधील मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य असतं ते भळंदे। हा भळंदे पाहण्यासाठी नागरिक आणि भाविक भक्त या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात। मातीचे कच्चे भांडे, कापडाचे पलिदे आणि तुपाने ते तेवत असतात। हे भळंदे घेऊन देवीची भक्त मिरवणुकीने संपूर्ण गावाला फेरी मारतात। वाद्याच्या तालावर भजनांच्या साथीनं ही मिरवणूक देवीच्या मंदिरामध्ये येते आणि तेथे मातेची आरती होऊन या भाळंदे मिरवणुकीची सांगता होते। वैशिष्ट्यपूर्ण यात्रेला नागरिकांनी मोठी हजेरी लावली होती। रेणुका मातेचं देवस्थान आणि इथं जवळजवळ 300 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि त्या पद्धतीनं गावकरी वगैरे असं ट्रस्ट वगैरे सर्व नियोजन करून यात्रा अति उत्तम प्रकारे सर्व जाती धर्म सांभाळून सगळं यात्रा पार पडली जाते। त्याच्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे काही येत नाही कधी आणि यात्रा अतिशय उत्तम रीतीने पार पडली जाते। पालखी एक दिवस पालखी, एक दिवस भळंद, कुस्त्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी वगैरे असा कार्यक्रम ठेवला जातो। रात्री दारूचा कार्यक्रम असतो, दारू उडवणे वगैरे, काही जागरण वगैरे, शोभे दारू जागरण वगैरे असे कार्यक्रम रात्री असतात आणि इतर लोक पुष्कळ जमा झाले असतात आणि नवस वगैरे देवीला भरपूर लोक नवस करतात। नवसाला पावणारे देवी आणि त्या हिशोबाने लोक। भळंद्याचं वैशिष्ट्य काय? भळंद्याचं वैशिष्ट्य म्हणजे भळंद्यामध्ये पूर्ण चिंध्या असतात, त्याच्यामध्ये अशा वाईस वगैरे सरकी असते कापसाची आणि त्याच्यावर तेल टाकून ते पेटवलं जातं आणि पूर्ण गावाला चक्कर मारपर्यंत ते सारखं असं तेवढ ठेवलं जातं। त्याला साधारणतः 8 ते 10 लिटर गोड तेल लागतं त्याला। एवढी मिरवणूक गावातून येतात। वाजंत्री भरपूर असते, वाद्य असते, बाहेर गावाचे लोक असतात, गावातले असतात, बँड वगैरे सगळं पुष्कळ असं म्हणजे वाद्य असल्यामुळं भाळंद्याला पण शोभा येते मिरवणुकीला आणि सर्व लोक मिरवणुकीला अति उत्साहानं सामील झालेले असतात। महिला वर्ग, त्यातले महिला वर्ग अतिशय म्हणजे जागरण वगैरे ऐकायला सुद्धा महिला वर्गच असतो। अस्तगावचे ग्रामदैवत जगदंबा माता याची यात्रा चैत्र वैद्य सप्तमी व अष्टमी या दिवशी असते। तर त्याचं नारळ, यात्रेचं नारळ हनुमान जयंतीला फोडून यात्रेच्या उत्सवाला सुरुवात होते। तर ह्या निमित्त सगळं गाव या देवतेच्या उत्सव म्हणून हे करीत असतं। तर ते सगळं सामील होतं यात्रेमध्ये। मोठ्या उत्साहाने बाहेरून सुद्धा लोक आपल्या गावी येत असतात आणि या देवीचा उत्साह सप्तमी आणि अष्टमी या दिवशी होतो। पालखीची मिरवणूक षष्टीला निघते आणि सप्तमीला भळंद्याचं आयोजन मिरवणूक असते व अष्टमीला हंगामा व हजेरीचा कार्यक्रम होऊन या यात्रेची सांगता होती। प्रतिनिधी शैलेश त्रिभुवनसह सायरा सय्यद, C24 तास, राहाता।